समोर राजा परीक्षिती आसनस्थ बसलेले आहेत आणि ओट्यावरती बसून शुकदेवाने राजा परीक्षितीला भागवत सांगायला सुरुवात केली। त्यावेळेसचं व्यासपीठ वटवृक्ष, वडाच्या झाडाखाली छोटासा ओटा, त्या ओट्यावरती बसावं, शुकदेवाने सांगावं आणि समोर राजा परीक्षितीने कृष्णकथा ऐकावी। म्हणून लक्षात ठेवा, रामायणाचा वक्ता भगवान शंकर परमात्मा, रामायणाचा श्रोता माता पार्वती। रामायण शंकराने सांगितलं, पार्वतीने ऐकलं। भागवत शुकदेवाने सांगितलं आणि राजा परीक्षितीने ऐकलंय। लक्षात ठेवा, भागवत सांगणारा शुकदेव आहे की नाही मला माहित नाही, पण माझ्या दृष्टीने माझ्या समोर बसलेला प्रत्येक व्यक्ती हा परीक्षित आहे। चाहे तो स्त्री असो वा पुरुष असो, आपण समोर भागवताच्या व्यासपीठाच्या समोर बसला आहात म्हणजे नक्कीच आपण परीक्षित आहात। परीक्षितीकडे 7 दिवसाचं आयुष्य होतं, तुमच्या आमच्याकडेही किती दिवसाचं आयुष्य आहे ऐका। बरीच माणसं, मी कीर्तनाला कथेला गेल्यानंतर काही माणसं म्हणतात, महाराज तुम्हाला काही कळतं का? कळतं का म्हणजे काही भविष्य, हाताच्या रेषा, काही पंचांग कळतं का म्हणतात। पण माझा त्यावर विश्वास नाही, मला त्या गोष्टी पटत नाही। मी सांगत असतो की मला काही ते कळत नाही, मी काही सांगत नाही। पण बरेच लोक मागं लागत असल्यामुळे मीही त्याचा आता थोडासा अभ्यास केला। मला आता भविष्य कळायला लागलंय, कथा झाल्यानंतर या, आज नाही हा, आज मला नगर जिल्ह्यात जायचं कीर्तनाला। सगळेजण या, भविष्य सांगतो, फुकट अजिबात नाही। पण माझं भविष्य थोडं विचित्र आहे। ते भविष्य सांगणारे माणसं ठरलेलं असते, चांगला माणूस आहे तो, तुझं कल्याण होणार आहे, तुझ्या बायकोच्या पायात लक्ष्मी आहे, तुझी मुलगी म्हणजे सोनंच आहे, काळा कपडा घालू नको, मारुतीला अभिषेक कर, असं करू नको, तसं करू नको, तू सगळ्याच्या उपयोगाला पडतो, तुला कोणी उपयोगाला पडत नाही, हे ठरलेलं असते त्यांच्या 10-5 वाक्य। पण मी असलं तोंडचोपडं भविष्य तुम्हाला सांगणार नाही। माझं भविष्य ऐकल्यानंतर तुम्हाला राग येणार आहे, तुम्ही माझ्याकडे मोठे मोठे डोळे करून पाहणार आहेत, काही जण तर अगदी अगदी डोळे वटर वटर बघणार आहेत माझ्याकडे। हे भविष्य अतिशय विचित्र आहे। तुम्ही सांगा म्हटलात तर सांगतो, नाही तर नको, पुढे जातो। सांगू 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 राग येईल, पुन्हा मोठे मोठे डोळे करायचे नाही, सांगू ना। मग किती दिवसात? 7च, 8वा दिवस अजिबात नाही। आज कोणता वार आहे? बोला ना। हा, शुक्रवार आहे। हा? तुम्ही मेलात तर शनिवारी मराल, शनिवार चुकला तर रविवार, रविवार चुकला तर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, आयतवार। या 7 दिवसापेक्षा दुसरा वार तरी कोणता आहे सांगा ना। कितीही VIP पर्सन असू द्या, कितीही मोठा महाराज असू द्या, अगर किती मोठा नेता असू द्या, 8वा दिवस कोणासाठीच नाही। There are only 7 days for our life, no any special day for any special person. एखादा फार मोठा माणूस आहे म्हणून त्याच्यासाठी 8वा दिवस अजिबात नाही। 7च दिवसाचं आयुष्य आहे, 7च दिवसाचं, बरं का। म्हणून मी अगोदरच म्हटलं की मोठे मोठे डोळे करू नका पुढचं ऐकण्याच्या आत। 7 दिवसात सगळे मरणार, तरण्यापासून म्हाताऱ्यापर्यंत, लहानापासून मोठ्यापर्यंत, कथा ऐकणाऱ्यापासून ते न ऐकणाऱ्यापर्यंत, माळकऱ्यापासून घोळकऱ्यापर्यंत सगळी माणसं 7 दिवसात मरणार आहेत। फक्त एक करा, 7 दिवसात तर मरणं आमचं टळणार नाही, 7च दिवसात मरणं आमचं निश्चित आहे। फक्त या 7 दिवसामध्ये आमचा उद्धार कसा होईल याचा विचार करा। 30 सप्टेंबर 1993 ची रात्र आठवा। काय आठवतंय का बघा? आता 2023 आहे, 22 आहे। 1993च्या 30 सप्टेंबर महिन्यातली 30 तारीख आठवा। काय कोणाच्या लक्षात येते का? डॉक्टर साहेब, हा काय झालं होतं? वाजल्यावर लक्षात आलं तुमच्या, किल्लारी गेली होती। अनंत चतुर्दशीचा दिवस होता, पहाटेची वेळ होती, 30 सप्टेंबरचा दिवस होता आणि त्या दिवशी अख्खी किल्लारी संपली होती महाराज। आपल्या जवळ आहे, फार मोठा भूकंप झाला होता त्यावेळेला। मला वाटतं 5वी 6वीला होतो, मला चांगलं आठवतं।
त्यावेळेला तुम्ही काय केलं माहित नाही, पण आमच्याकडे तर मोठे मोठे बंगले सोडून लोक रस्त्यावरती झोपत होते. रस्त्यावरती संध्याकाळच्या वेळेला तर रस्त्यावर वाहन जाता येत नव्हतं. त्यावेळेला लोक अशी जमिनीला कान लावायचे, म्हणायचे जातं फिरल्यासारखा आवाज आला, म्हणायचे आपल्याकडे भूकंप होणार अफवा. त्यावेळेला तुम्ही लोकांनी काय केलं मला ठाऊक नाही, पण आमच्या गावातल्या लोकांनी तर असं म्हणले आता असंही मरायचंय तसंही मरायचंय, आता काय आपल्याकडे बी भूकंप होणार आहे, आपही जाणार आहे, त्याच्यापेक्षा आहे ना वेळ तोपर्यंत भजे तळून खा, सिनेमा बघा, सासरवाडीला जा, मौज मजा करा, खाओ पिओ ऐश करो. मी कशासाठी सांगतोय, आम्हाला जेव्हा मरण डोळ्यासमोर दिसलं तेव्हा खाण्यापिण्याच्या ऐश करण्याचा विचार मनात आला. राजा परीक्षितीला मरण डोळ्यासमोर दिसलं तेव्हा ऐश करण्याचा विचार नाही, तर स्वतःचा उद्धार करण्याचा विचार आला. हाच फरक आहे राजामध्ये आणि आपल्यामध्ये. परीक्षितीने विचार केला 7 दिवसामध्ये माझा उद्धार होईल अशी कृष्ण कथा शुकदेवाने आम्हाला निरूपण करावे. शुकदेवजी व्यासपीठावरती बसले आणि परीक्षितीने एक एक प्रश्न विचारावा, अनेक प्रश्नांची उत्तर शुकदेवांना दिली. आणि आता प्रत्यक्ष ग्रंथाला सुरुवात होते आहे. भागवताच्या पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक मी गातोय, लक्ष देऊन ऐका. हा श्लोक गायल्याच्या नंतर या श्लोकातला एक छोटासा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही थोडं लक्ष देऊन ऐका. भागवताच्या पहिल्या अध्यायाचा पहिला श्लोक असा आहे, लक्ष देऊन ऐका, मी प्रश्न विचारणार आहे. ऐकताय ना तुम्ही, ऐकताय ना? श्लोक असा आहे, ऐका. जन्माद्यस्य यतन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. हा भागवतातल्या पहिल्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. आता एक छोटासा प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, याच्यातला विचारू. ऐकला ना तुम्ही? श्लोक ऐकला ना? का पुन्हा एकदा म्हणू? विचारू प्रश्न. सांगा या श्लोकाचं पहिलं अक्षर काय होतं? सांगा ना. गेले काय, घरी गेले काय? सांग, बोला बोला, काय होतं? पुन्हा एकदा गातो, आता लक्ष देऊ नाही काय, आता लक्ष द्या. जन्माद्यस्य यतन्वयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयाः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि. आता सांगा पहिलं अक्षर. जर आता पाठ करून ठेवलं तुम्ही, काय हरकत नाही. भागवताच्या पहिल्या स्कंदाच्या पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकाचं पहिलं अक्षर आहे ज. आता आणखीन एक श्लोक मी गाणार आहे, त्याच्यातही एक प्रश्न विचारणार आहे, लक्ष देऊन ऐका. श्लोक फार महत्वाचा आहे का. हा भागवताच्या शेवटच्या स्कंदाच्या शेवटच्या अध्यायाचा शेवटचा श्लोक आहे. श्लोक असा आहे, लक्ष देऊन ऐका, मी प्रश्न विचारणार आहे. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणाम दुःख शमनस्तम तन्नमामि हरिं परम. ऐकला श्लोक? सांगा या श्लोकाचं शेवटचं अक्षर काय होतं? बोला ना. हा, सांगा ना. शेवटचं अक्षर म. पहिलं अक्षर आहे ज, शेवटचं अक्षर आहे म. भागवताची सुरुवात ज अक्षराने होते आणि भागवताची सांगता किंवा समाप्ती म अक्षराला होते. आता भागवत थोडस बाजूला ठेवा. तुमच्या माझ्या सर्वांच्या आयुष्याची सुरुवात केव्हापासून होते? बोला ना. जन्मापासून होते, ज पासून होते. आणि तुमच्या माझ्या आयुष्याचा शेवट मने होतो. कोणी मरण म्हणेल, कोणी मृत्यू म्हणेल. पहा, माझ्या भागवताची सुरुवातही ज अक्षराने होते, आमच्या आयुष्याची सुरुवातही ज अक्षराने होते. भागवताची सांगता म अक्षराने होते, आमच्याही आयुष्याची सांगता किंवा समाप्ती म अक्षराने होते. म्हणून आपलं जीवन हेच भागवत बनवा किंवा भागवतालाच आपलं जीवन बनवा. आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही.
भागवताचा पहिला श्लोक जन्माद्यस्य तन्मयादितरतश्चार्तेष्वभिज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मह्यन्ति यत्सूरयाः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्वो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परमधीमहि धर्म प्रोञ्जत कैवोत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनम् श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरा सद्यहृदवरेत कृतिभिः शुश्रूषणात् निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। भागवत हे कसा ग्रंथ आहे महाराज ग्रंथकार वर्णन करतात। निगमकल्पतरोर्गलितं फलम, कल्पतरूच्या झाडाला लागलेलं फळ नुसतं फळ नाही तर पिकलेलं फळ, नुसतं पिकलेलं नाही तर पिकून खाली गळालेलं फळ किती गोड असेल महाराज, लक्षात ठेवा। फळ पिकवणं वेगळं आणि पिकणं वेगळं। निगमकल्पतरोर्गलितं फलम, नुसतं पिकलेलं फळ नाही तर या फळाला काय महाराज परमेश्वराने कुणाकडे काय शक्ती दिली माहित नाही। आपल्या दरवाजात आपल्या अंगणात पेरूचं झाड असू द्या, पण त्या झाडाला पिकलेला पेरू मालकाला कळत नाही, पण पोपटाला जाऊन कोण सांगतं कोणास ठाऊक, ते आपोआप येतं त्याला चोच मारून निघून जात। कळतं महाराज, पिकलेलं फळ पोपटाला कळतं तसं या पिकलेल्या फळाला पोपटाची चोच लागली, ते पोपट म्हणजे शुकदेवजी आहे। निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रव संयुतं। मग हे फळ खायचं नाही, काही फळं खायची असतात, त्या फळाचाही भाग आहे महाराज। काही फळाचा भाग वरचा भाग खायचा असतो, आतला भाग टाकून द्यायचा असतो। सांगा एखादं फळ वरचं खायचं ना आतलं टाकून द्यायचं। आंबा, आंबा वरचं नाही, वरचं टरकल खात नाही आपण। बोर, बोर वरचं खायचं आतलं टाकून द्यायचं, ठीक आहे। काही फळाच्या आतलं खायचं आणि वरचं टाकून द्यायचं। बोला, केळी, ठीक आहे। काही फळाच्या आतलंही टाकून द्यायचं, वरचंही टाकून द्यायचं, मधलं खायचं, हे आलं आंबा। काही फळाचं सगळंच खायचं, सांगा जाम, द्राक्षे, आणखीन हा कोणतरी म्हणलं सफरचंद नाही, ते उगा 200 रुपये किलो असते म्हणून टरकला सकट हाणतो आपण, टरकला सकट खायचं नसतं सफरचंद। काही फळं खायची असतात, पण भागवत हे असं फळ आहे, ते फळ खायचं नाही, प्यायचं आहे, सेवन करायचं आहे। पिबत भागवतम रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः। आणि सर्वात पहिल्यांदा कथा प्रारंभ झाली ती नैमिषारण्यामध्ये। सूत ऋषींनी शौनक ऋषींना सर्वात पहिल्यांदा कथा सांगितली। मी नैमिषारण्याचं वर्णन मला वाटतं काल सांगितलं आहे। उत्तर प्रदेशामध्ये लखनौ पासून जवळपास 100-125 किलोमीटर अंतरावरचं ठिकाण म्हणजे नैमिषारण्य आहे। आता शुकदेवजी समोर विराजमान आहे, व्यासपीठावरती विराजमान आहेत। समोर राजा परीक्षिती आसनस्थ आहेत आणि परीक्षितीने शुकदेवांना प्रश्न विचारला, हे गुरुदेव, सबसे पहले मुझे इस सृष्टि उत्पत्ति की कथा सुनाइए। शुकदेवाने राजा परीक्षितीला सृष्टि उत्पत्तीची कथा सांगायला सुरुवात केली। ऐक राजा, सर्वात पहिल्यांदा भगवान परमात्म्याने 2 प्रकारची सृष्टी निर्माण केली। एक सृष्टी आहे प्रकृत सृष्टी, दुसरी सृष्टी आहे वैकृत सृष्टी। प्रकृत हॅलो, रात्री पोल मोडला होता, ते पोलाची दुरुस्ती या ठिकाणी झालेली आहे। लाईट चालू होणार आहे। गावामध्ये जर कोणी पोलवर असेल तर लाईट बंद आहे म्हणून कोणी जर पोलवर असेल तर 2 मिनिटात उतरायचे। या ठिकाणी 2 मिनिटांमध्ये लाईट चालू होणार आहे। कृपया लाईट बंद आहे म्हणून जर कोणी पोलवर गेला असेल तर त्यांनी कृपया 2 मिनिटाच्या आत उतराव। 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी लाईट चालू होणार आहे। महत्वाची सूचना आहे, गावामध्ये रात्री पोल मोडला होता, पोलची दुरुस्ती झालेली आहे आणि लाईट 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी चालू होणार आहे। जर पोलवर कोणी असेल तर त्याने 2 मिनिटात खाली उतरावं, लाईट चालू होणार आहे। ठीक आहे। राधे राधे गोविंद गोविंद राधे।
गोविंद गोविंद राधे राधे गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल राधे गोविंद राधे गोपाल श्री राधे राधे गोविंद गोविंद हाँ राधे 40 गोविंद राधे 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 गोविंद गोविंद राधे 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 गोविंद गोविंद हरे रामा राम राम हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा राम कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम हरे कृष्ण 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 हरे हरे हेलो राधे राधे प्यार से बोलना पड़ेगा राधे राधे जोर से बोलना पड़ेगा राधे राधे बहुत अच्छा सृष्टी उत्पत्तीची कथा सांगत होतो मध्यंतरामध्ये थोडीशी लाईटची सूचना तशी तीही सूचना महत्वाची होती आपणच आपल्या माणसाची काळजी घेतली पाहिजे छोट्या मोठ्या या सूचना दिल्या पाहिजेत की जेणेकरून हे सुद्धा एक सामाजिक कार्य आहे सृष्टी उत्पत्तीची कथा सांगत असताना शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतात ऐक राजा दोन प्रकारच्या सृष्टी निर्माण केली भगवान परमात्म्याने एक आहे प्रकृत सृष्टी दुसरी आहे वैकृत सृष्टी प्रकृत सृष्टीचे 6 प्रकार आहेत आणि वैकृत सृष्टीचे 4 प्रकार आहेत प्रकृत सृष्टीमधले 6 प्रकार असे आहेत एक आहे पहिली महत्त्वाची सृष्टी दुसरी आहे अहंकाराची सृष्टी तिसरी आहे भूत सर्गात तन्मात्रा सृष्टी चौथी आहे इंद्रिय सृष्टी पाचवी आहे सात्विक आहारमुक्त सृष्टी आणि 6वी आहे अविद्या सृष्टी या 6ही सृष्ट्या या प्रकृत सृष्टी आहेत आणि त्यानंतरच्या 4 सृष्ट्या आहेत त्याला वैकृत सृष्टी म्हणावं वैकृत सृष्टीचे 4 प्रकार आहेत त्यापैकी पहिली सृष्टी आहे वृक्ष सृष्टी दुसरी सृष्टी आहे तिर्यक योनी सृष्टी तिसरी सृष्टी आहे मनुष्य सृष्टी आणि चौथी सृष्टी आहे देवसृष्टी प्रकृत सृष्टीचे 6 आणि वैकृत सृष्टीचे 4 असे एकूण सृष्टीचे 10 प्रकार आहेत या सृष्टीमध्ये सर्वात शेवटी सृष्टी बनवली ती आहे मनुष्य सृष्टी कारण सांगून सगळ्या सृष्टीमध्ये मॉडिफिकेशन करून करून सगळ्यात चांगली सृष्टी ही माणसाची सृष्टी बघा माणसाच्या अगोदर प्राणींची सृष्टी बनली प्राणी प्राणी कळतं तुम्हाला प्राणी बाळानं सांगा एखादे प्राणी सांगा प्राणी 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 हा कुत्रा बरोबर लांडगा वाघ बरोबर हे प्राणी आहेत हे असे चालतात पण आडवे आहेत बरोबर आहे प्राणी आडवे असल्यामुळे त्याचे पुढचे ते दोन्ही हातही चालायला कामाला आले प्राणी जनावर दिसायला आडवी आहेत आणि मग भगवंतांनी त्याच्यात थोडा बदल केला आणि आडवे प्राणी सरळ केले तो झाला माणूस एक महत्वाचं वाक्य मी आपल्याला बोलणार आहे बघा पटतंय का फार सुंदर वाक्य आहे लक्ष देऊन ऐका 4G रेंज असेल 5G असेल तर कळेल जनावर दिसायला आडवी आहेत पण वागायला सरळ आहेत काही माणसाला हुशार आहेत बाबा पुढचं वाक्य अगोदरच बोलून निघाले काय म्हटलं मी जनावर दिसायला सरळ आहेत दिसायला आडवी आहेत पण वागायला सरळ आहेत
माणसं दिसायला सरळ आहेत पण वागायला आडवी आहेत, कुठही आडवी. शेतात जायची वाट अडवायला माणसं, गावात आलेल्या रस्त्याचं काम अडवायला माणसं, पाण्याची योजना आलेली अडवायला माणसं. अरे जनावर दिसायला आडवी असून सरळ वागतात. आम्ही सरळ असून जर वाकडं किंवा आडवं वागत असू तर नक्कीच आमच्यापेक्षा जनावरांची सृष्टी 1000 पटीने चांगली आहे. पुन्हा एक वाक्य बोलू. ज्या दिवशी सरळ दिसणारी माणसं सरळ वागायला लागतील त्या दिवशी खऱ्या अर्थानं भागवताचं, रामायणाचं आणि कथा कीर्तनाचं सार्थक झालं असं म्हणावं लागेल. सर्वात सुंदर सृष्टी महाराज मनुष्य सृष्टी. बघा तुम्ही, म्हशीलाही नाक दिलंय माणसालाही नाक दिलं, पण दोन्हीच्या नाकात फरक आहे का नाही? एखाद्या म्हशीला जर वाटलं आपण 1 तोळ्याची नथ घालावी, घालता येईल? बोला ना, घालता येईल? नथ घालायला लाख मनुष्य सृष्टीला आहे. कबीर महाराजाकडे एक माऊली गेली, तिच्या मालकाने 1 तोळ्याची नथ केली होती. 1 तोळ्याची नथ असे नाक हलवत असे नाक मुरडत गेली. भेटेल त्याला म्हणायला लागली 1 तोळ्याची नथ, 1 तोळ्याची नथ, 50,000ची नथ, 50,000ची नथ. कबीर महाराजाकडे आली, महाराज मालकाने 1 तोळ्याची नथ, 1. कबीर महाराज म्हणले येडपट, ज्याने नथ दिली त्याचं 1000दा नाव घ्यायला लागलीस, पण ज्याने नाक दिलं त्याचं एकदा तरी घे ना. नथनी दी जिस यारने उसको सुमिरत बार बार, नथनी दी जिस यारने उसको सुमिरत बार बार, मगर नाक दिया जिस भगवान ने उसको भूल गई नार. नथनी देणाऱ्याचं नाव घ्या, आमचा विरोध नाही, पण ज्याने नाक दिलं त्याचं एकदा तरी नाव घ्या. अंगठा घालायला बोट माणसाला आहेत, पशुआदिकांना नाही. म्हणून हे परीक्षित, सर्वात श्रेष्ठ सृष्टी ही मनुष्य सृष्टी आहे. या मनुष्य सृष्टीमध्ये कालगणनेचं स्वरूप कसं आहे? क्षण कशाला म्हणावं, लव कशाला म्हणावं, त्रुटी कशाला म्हणावं, मास कशाला म्हणावं, पक्ष कशाला म्हणावं, मुहूर्त कशाला म्हणावं, प्रहर कशाला म्हणावं. 4 प्रहराचा मिळून 1 दिवस, 8 प्रहराचा मिळून 1 पूर्ण दिवस, अशा 7 दिवसाचा मिळून 1 सप्ताह, अशा जवळपास 2 सप्ताहाचा मिळून 1 पक्ष, अशा 2 पक्षाचा मिळून 1 मास. 2 पक्ष कोणते कोणते? कोण म्हणलं काँग्रेस आणि भाजप? नाही, ते पक्ष नाही. 2 पक्ष, एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष. 2 पक्षाचा 1 मास, 2 मासाचा 1 ऋतू, 3 ऋतूचं 1 आयन आणि 2 आयनाचं 1 वर्ष. दक्षिणायन आणि उत्तरायण. एका मासात 2 पक्ष, शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष. 2 मासाचं मिळून 1 ऋतू, 6 ऋतूंचं 1 वर्ष होतं. वसंत ऋतू, ग्रीष्म ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू, शिशिर ऋतू आणि हेमंत ऋतू, हे 6 ऋतू आहेत. अशा 6 ऋतूंचं, 3 ऋतूंचं मिळून 1 आयन, 2 आयनांचं मिळून 1 वर्ष, अशा कालगणनेचं स्वरूप मैत्री ऋषी भागवतात वर्णन करतायत. पुढे सृष्टीच्या 10 पट पाणी आहे, पाण्याच्या 10 पट अग्नी आहे, अग्नीच्या 10 पट वायू आहे, वायूच्या 10 पट आकाश आहे, आकाशाच्या 10 पट अहंकार आहे, अहंकाराच्या 10 पट महत्त्व आहे, महत्त्वाच्या 10 पट प्रकृती आहे. आणि ही सगळी प्रकृती भगवंताच्या एका पायात स्थित आहे. ही सृष्टी उत्पत्तीची कथा शुकदेवजी राजा परीक्षितीला सांगतायत आणि परीक्षित विनंती करतात, गुरुदेव मला अन्यही कथा सांगा. पण शुकदेवाने सांगितलं, राजा आजची वेळ संपलेली आहे, अन्यही कथा तुला ऐकायला मिळतील, पण बरोबर उद्या दुपारी ठीक 1 वाजता आजची कथा याच ठिकाणी विश्राम असेल. 2 मिनिटाचं संकीर्तन होईल, तोपर्यंत आरतीचे यजमान पुढे येतील. आरती सुरुवात होईल. आरती झाल्याशिवाय, आरती पूजन केल्याशिवाय कोणीही जायचं नाही. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. राधे राधे
राधे राधे कृष्ण मिलावे राधे 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 कृष्ण मिलावे राधे राधे बोलो राधे 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 बोलो राधे 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 बोलो राधे राधे आरतीचे यजमान पुढे या आरती राधे 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 बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी राधे तुम भी बोलो राधे राधे हम भी बोलो राधे राधे तुम भी बोलो राधे 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 बोलो राधे राधे चला आरतीचे यजमान पुढे या चला आरतीसाठी पुढे या राधे राधे बोलो राधे 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 राधे राधे चला आरतीचे यजमान पुढे या आरती प्रज्वलित करा